आरोप होते किंवा ज्यांच्याकडून दबाव येतोय असा आरोप ताईने केला होता या आत्महत्या केलेल्या, त्याच पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री गेले होते आणि ज्या खासदाराच्या पीएवर दबाव टाकल्याचा आरोप आहे त्यांना क्लीन चिट देऊन टाकली भाजप खासदाराच्या. काय सांगायला? मला असं वाटतं की अशा पद्धतीने व्हायला नको होतं. त्याचमुळे मी जे म्हणलं की अधिकाऱ्यांचं एक नेक्सस बनलंय का काय, जसं टोळ्या होतात तसं टोळ्या काही बनल्यात का काय अशी शंका येते. आणि अशा पद्धतीने झालं नाही पाहिजे. कुणालाही कुणीही पूर्ण चौकशी केल्याशिवाय असं क्लीन चिट देता कामा नये असं मला वाटतं. गृह खातं कुठे अपयशी ठरते का? कारण की काल तुमच्याच या ठिकाणी हे आलं होतं, राजीनाम्याची मागणी केली. गृह खात्याच्या याच्यामध्ये कमी आहेच नाही. गृह खात्याची कमी आहे, आरोग्य खात्याची कमी आहे. त्यामुळे त्यांनी त्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि SIT स्थापन केली की सगळी चौकशी बाहेर येईल, कॉल रेकॉर्ड बाहेर येईल, कुणी कुणाला फोन केला होता ते बाहेर येईल. तुम्ही एकतर पोस्टमार्टम करताना सुद्धा पोस्टमार्टम केल्यानंतर कुटुंब असताना करता येत नाही. कुटुंबियातलं कोणतरी असावं लागतं. 24 तासानंतर तुम्ही पोस्टमार्टम करता, कुटुंबाला बोलवता तर त्याला तिथे हॉस्पिटलमध्ये नेलं जात नाही, हॉस्पिटलवर नेता. म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा शंका यायला स्थानं आहेत आणि त्याचं निरसन करणं हे सरकारचं काम आहे, ते त्यांनी केलं पाहिजे.